वाई प्रांताची लढाई 1687च्या सुमारात मुघल मराठा युद्धाचा भाग म्हणून लढली गेली. ही लढाई वाई शहराच्या परिसरात झाली. मराठा साम्राज्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबाने पाठवलेल्या सर्जा खानाच्या सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी आपले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले होते. या लढाईत मराठ्यांनी मुघलांना हरवले, पण या लढाईत हंबीरराव मोहिते शहीद झाले. एप्रिल 1685 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने प्रथम मराठा मित्र गोलकोंडा आणि विजापूर या मुस्लिम राज्यावर कब्जा करून आपली सत्ता मजबूत केली. त्याने दोन्ही राज्यांशी केलेले करार मोडले, त्यांच्यावर हल्ला केला आणि सप्टेंबर 1686 पर्यंत त्यांना काबीज केले. औरंगजेब गोलकोंड्याच्या वेढ्यात असताना मुघलांनी सातारा जिल्ह्यावर आक्रमण केले आणि गोलकोंडावरील विजयानंतर औरंगजेब मराठ्यांवर लक्ष केंद्रित करू शकला. लढाईत मराठा सेनापती हंबीरराव मोहिते यांनी मराठा बाजूचे नेतृत्व केले. सर्जा खान मुघलांमध्ये सामील झालेला विजापूरचा सेनापती यांनी मुघल सैन्याचे नेतृत्व केले. जरी मराठे जिंकले असले तरी युद्धादरम्यान तोफगोळ्याने हंबीरराव मोहिते मारले गेले आणि ते ठार झाले. हंबीरराव मोहिते हे मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे सेनापती होते. त्यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याला एक मजबूत नेता आणि लढावया गमावा लागला. ही लढाई मराठ्यांसाठी विजयी ठरली, परंतु प्रसिद्ध हंबीरराव मोहिते यांच्या पराभवामुळे छत्रपती संभाजी महाराजांची राजकीय स्थिती बरीच कमकुवत झाली आणि त्यांच्या अनेक सैन्याने त्यांना सोडून दिले. हंबीररावांची जागा सेनापती म्हणून मालोजी घोरपडे यांनी घेतली. हंबीरराव मोहिते हे छत्रपती संभाजी महाराजांचे उजवा हात होते. त्यांच्या निधनामुळे संभाजी महाराजांना मोठा मानसिक धक्का बसला. हंबीररावांच्या जागी आलेले सेनापती तितकेसे प्रभावी नव्हते, त्यामुळे मराठा सैन्याचे नेतृत्व कमी झाले.